नमस्कार मंडळी. आज आपण ऐकणार आहोत एक मन हेलावून टाकणारी, शिकवण देणारी जुनी गोष्ट. सोमवारची खुलभर दुधाची कहाणी. चला सुरू करूया. कधी काळी एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता, मोठा शिवभक्त. एक दिवस त्याच्या मनात विचार आला, आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा. पण हे शक्य कसं होईल अशी चिंता लागली. प्रधानानं युक्ती सांगितली. गावभर दवंडी पिटवली. प्रत्येकाने सोमवारी आपापल्या घरचं सगळं दूध देवळात आणावं. लोक घाबरले, गडबडून गेले. कोणी मुलांना दूध दिलं नाही, कोणी वासरांना पाजलं नाही. सगळं दूध देवळात गेलं, पण गाभारा भरलाच नाही. तेवढ्यात दुपारी एक म्हातारी आली. साधी भोळी, घरचं सगळं काम उरकलं. मुलाबाळांना खाऊ घातलं, वासरांना चारा टाकला आणि उरलेलं खुलभर दूध, थोडं गंध, फुलं, 2 बेलाची पानं घेऊन ती महादेवाच्या पूजेसाठी आली. तिनं मनोभावे पूजा केली आणि गाभाऱ्यात थोडं दूध अर्पण केलं, प्रेमाने, श्रद्धेने, भक्तीने. आणि काय आश्चर्य, तिच्या पूजेनंतर गाभारा भरून गेला. हे पाहून गुरूंनी राजाला सांगितलं, पण म्हातारी कोण हे समजत नव्हतं. दुसऱ्या सोमवारी शोध घेतला तरी ती दिसली नाही. तिसऱ्या सोमवारी अखेर राजा स्वतः बसला. म्हातारी आली, पूजा केली आणि गाभारा भरला. राजाने तिला थांबवलं, तिला अभय दिलं आणि विचारलं, हे सगळं कसं? म्हातारी म्हणाली, राजा, तुमच्या आज्ञेनं लोकांनी घरचं दूध देवाला दिलं, पण घरचे वासरं, मुलं तळमळले. त्यांच्या नजरेतून देव आनंदी होत नाही. पण मी सगळ्यांचा विचार करून जे उरेल ते देवाला अर्पण केलं, म्हणूनच गाभारा भरला. हे ऐकून राजानं चूक मान्य केली. पुढच्या सोमवारी सगळ्या घरात आधी वासरांना, मुलांना दूध दिलं. उरलेलं देवाला वाहिलं आणि तेव्हा खरंच गाभारा भरून गेला. देव आनंदला, राजा सुखावला आणि म्हातारीला सन्मानानं इनाम मिळालं. तात्पर्य काय? जो माणूस आधी आपल्या घरच्यांची, आप्तांची काळजी घेतो, त्यांचा प्रतिपाळ करतो आणि नंतर देवाला भक्तीने अर्पण करतो, तोच खरा भक्त. तर अशी ही आपली खुलभर दुधाची कहाणी. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.